समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील पळशी येथील सुपुत्र शंकरराव विठ्ठल देशमाने यांना बी द चेंज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला। शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक सेवेबद्दल अलौकिक कार्य केलेले बद्दल शिर्डी येथे माजी सैनिक अधिकारी सुभेदार मेजर दिनकर पवार, अरुण भंडारे, अभिनेत्री निवेदिता पगार, बाळासाहेब कापे, प्रकाश कोळपे, अमृता सोहम संस्थेचे अध्यक्ष मयूर ढोकचवळे, सचिव रचना ढोकचवळे, विश्वस्त अभिषेक तुपे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। स्मृतिचिन्ह, ट्रॉफी, शिर्डी साईबाबा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, मेडल असे पुरस्काराचे स्वरूप आहे। श्री देशमाने सातारा जिल्हा लिंगायत तेली समाज ट्रस्टचे संचालक आणि उंचीठाणे शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे। शिक्षक पेशाची नोकरी सांभाळत सामाजिक धार्मिक कार्यात त्यांचे सक्रिय सहभाग असतो। अमृत रोहन सर यांना शुभकर कमलांनी आदरणीय सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। धन्यवाद सर। यानंतर फुल सोहळ्याच्या आज शिर्डी येथे मला वाटतंय साई पालखी निवारा या ठिकाणी जो राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा 2026 हा जो बी चेंज फाउंडेशन आयोजित हा जो कार्यक्रम इथं नियोजित केला, या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला फार सुंदर वाटलं आणि फार आल्हाददायक वाटलं। कारण गेली 4 वर्ष झालं या फाउंडेशनच्या माध्यमातून पर्यावरणात्मक उपक्रम असतील, वेगवेगळे शैक्षणिक सॉफ्टवेअर असतील की ज्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हजार विद्यार्थ्यांना फार चांगल्या पद्धतीनं ज्ञानाचे धडे देण्याचं काम हे फाउंडेशन करत आहे। आणि याच फाउंडेशनच्या माध्यमातून गेली 4 वर्ष हजारो शिक्षकांना वेगवेगळ्या शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत दिले जाणारे राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरीय पुरस्कार हे फार मोठ्या दिमाखामध्ये मोठमोठ्या चांगल्या प्रकारच्या संधी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या माजी सैनिकांच्या माध्यमातून हे असे चांगले पुरस्कार चांगल्या व्यासपीठावर देण्याचं काम हे फाउंडेशन करत आहे। या फाउंडेशनच्या माध्यमातून मला खरोखर आज आनंद वाटला की सर्वसामान्य लोकांचं बारकाईनं निरीक्षण करून सर्वसामान्य जो नोकरदार वर्ग असेल, वेगवेगळ्या माध्यमात शैक्षणिक सेवा करणारा एरळा न्यूज साठी प्रतिनिधी अमर सुतार। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।